सूत्रांनी दिलेली आहे। आपण पाहतोय अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं हे विमान कोसळलेलं आहे। अत्यंत भयानक आणि हृदयाचा थरकाप उडवणारी अशी ही दृश्य आपण पाहिली होती। जय महाराष्ट्राच्या टीव्ही स्क्रीनवर तसंच अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरांच्या इमारतीवरच हे विमान कोसळलं। हे प्लेन क्रॅश झालं आणि या दुर्घटनेमध्ये 170हून अधिक जणांचा मृत्यू झालेला आहे। आपण पाहतोय यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या प्लेन क्रॅश दुर्घटनेबद्दल या प्लेन क्रॅशबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलेलं आहे। तसंच मृतांच्या नातेवाईकांसोबत आपल्या संवेदना असल्याचं नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। तसंच या अपघाताचं दुःख हे शब्दात व्यक्त करण्यात येणं अशक्य आहे अशी प्रतिक्रिया अशी एक्सपोस्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा दिलेली आहे। दुर्घटनेमध्ये 170हून अधिक जणांचा मृत्यू झालेला आहे। तसंच एअर इंडियाचं हे विमान जे आहे एका इमारतीवर कोसळलं आणि यात ही इमारत जी आहे ही रुग्णालयाची होती आणि मिळालेल्या माहितीनुसार विमान ज्या रुग्णालयावर कोसळलं त्या रुग्णालयातील 15 डॉक्टर यात 15हून अधिक डॉक्टरांचा खरं तर मृत्यू झाला आहे अशी भीती वर्तवण्यात आलेली आहे। जय महाराष्ट्राला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। तर एअर इंडियाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी सुद्धा ऑफिशियल स्टेटमेंट दिलेलं आहे या संदर्भातलं आणि या अपघाताची पुष्टी केलेली आहे। तसंच अहमदाबादहून लंडनच्या गॅटविकला हे विमान जाणार होतं आणि गॅटविकला जाणार आहे एअर इंडियाचं फ्लाईट हे विमान हे अपघातग्रस्त झालेलं आहे आणि दुर्घटनेची पुष्टी एअर इंडियातर्फे सुद्धा पोस्टच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। तसंच या विनाशकारी घटनेमध्ये बाधित झालेल्या सर्व प्रवाशांच्या कुटुंबियांसोबत आणि प्रियजनांसोबत आपण आहोत असं एअर इंडियाच्या अध्यक्षांनी म्हणजेच एन चंद्रशेखरन यांनी ऑफिशियल स्टेटमेंट देत म्हटलेलं आहे। पण पाहतोय अहमदाबाद विमानतळावरून दुपारी 1:31 या बोईंग ड्रीम लायनर 787-8 या विमानानं टेक ऑफ घेतलं होतं आणि त्यानंतर टेक ऑफच्या काही क्षणांमध्येच उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हा प्लेन क्रॅशचा अपघात घडला। हे प्लेन क्रॅश झालं आणि हा अपघात घडला आणि अहमदाबाद विमानतळाबाहेरील मेघानी नगरजवळ रहिवासी परिसरामध्ये हे विमान कोसळलं। अंदाजे मेघानी नगरचा हा जो रहिवासी परिसर आहे हा अहमदाबाद एअरपोर्ट पासून जवळपास 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। 7 गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। तसंच आणखी अग्निशमन दलाची कुमक इथे मागवण्यात आलेली आहे। मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर इथे सुरू आहे। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर इथे जवानसुद्धा दाखल झालेले आहेत। अग्निशमन दलातर्फे अतिशय वेगवान स्वरूपात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। तसंच 257 एवढी या विमानाची प्रवासी वाहतूक क्षमता होती, पॅसेंजर कॅपॅसिटी होती। तर 242 प्रवासी या 242 प्रवाशांना घेऊन हे या विमानानं टेक ऑफ केलं। एअर इंडियाचा बोईंग ड्रीम लायनर 787-8 या विमानानं टेक ऑफ केलं होतं। तसंच हे सगळे प्रवासी दुर्घटनाग्रस्त झालेले आहेत आणि मृतांचा आकडा कदाचित आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते। 700 फुटावरून हे विमान कोसळलं होतं आणि टेक ऑफच्या आधी खरं तर हे विमान होतं। या विमानाची सगळी सुरक्षेच्या दृष्टीने चाचणी करण्यात आली होती। तसंच तांत्रिकदृष्ट्या सगळ्या बाबींची चाचपणी करण्यात आली होती। मात्र टेक ऑफ नंतर काही मिनिटांमध्येच या विमानाचे पायलट जे आहेत या विमानाच्या पायलटनं कदाचित या दुर्घटनेमध्ये कुणीच वाचलं नाही। अत्यंत दुर्दैवी आणि मोठी अशी ही अपडेट या विमान दुर्घटनेसंदर्भात येते। अहमदाबाद पोलिसांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिलेली आहे। अत्यंत दुर्दैवी दुःखद अशी ही घटना आणि या प्लेन क्रॅशमध्ये कुणीच वाचलेलं नाहीये। सगळ्या प्रवाशांचा मृत्यू झालाय अशी माहिती अहमदाबाद पोलिसांनी दिलेली आहे। अत्यंत दुःखद
अशी ही घटना। तर अहमदाबाद पोलिसांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिलेली आहे। या विमान दुर्घटनेमध्ये कुणीच वाचलेलं नाहीये। एअर इंडियाचं बोईंग ड्रीमलाइनर 787 या विमानात जवळपास अगदी 242 प्रवासी होते आणि हे सगळे प्रवासी या विमानातले ठार झालेले आहेत। खरं तर या विमानातले प्रवासी लंडनला जात होते। काही भारतीय प्रवासी हे लंडनमध्ये स्थित असलेल्या आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होते। काही सरप्राईज देण्यासाठी खरं तर या नातेवाईकांना जात होते। आपण काही वेळापूर्वी जे दुर्घटनाग्रस्त आहेत, या अपघातात जे मृत पावलेले आहेत, जे या विमानाने प्रवास करत होते, त्या प्रवाशांच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया सुद्धा आपण ऐकली। तर प्रसार माध्यमांना अहमदाबाद पोलिसांनी ही मोठी माहिती दिलेली आहे। कुणीच वाचलेलं नाहीये। वो हमारा भाई है, वो भाई की बेबी है, भतीजी है मेरी। वो भी साथ में 6 साल की है। अभी उनका कोई पता चल पाया आपको? नहीं, कुछ भी नहीं। क्या आपण पाहतोय मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। मृतदेहांना बाहेर काढण्याचं काम अजूनही सुरू आहे। आतापर्यंत 170 हून अधिक मृतदेह बाहेर काढण्यात आलेला आहे। मात्र आता अत्यंत दुर्दैवी अशी ही बातमी। तसंच आतापर्यंत विमान क्रॅश दुर्घटनेतील प्लेन क्रॅश दुर्घटनेतील सगळ्यात मोठी दुर्घटना ही मानण्यात यावी की नाही याबद्दलही आता शंका उपस्थित होते। कारण सगळे प्रवासी यात ठार झालेला आहे, कुणीच वाचलेलं नाही आहे। अत्यंत दुर्दैवी, दुःखद अशी ही बातमी, दुर्दैवी अशी ही घटना प्लेन क्रॅश इतिहासातली। तर आपण पाहतोय अहमदाबाद पोलिसांनी प्रसार माध्यमांना ही मोठी अपडेट दिलेली आहे, मोठी बातमी दिलेली आहे। या दुर्घटनेमध्ये कुणीच वाचलेलं नाहीये। 242 प्रवाशांना घेऊन जाणारं एअर इंडियाचं बोईंग ड्रीमलाइनर 7878 ही फ्लाईट, या फ्लाईटमधनं 242 प्रवासी प्रवास करत होते। लहान मुलांचा, नवजात बालकांचा सुद्धा यात समावेश होता, वृद्धांचा सुद्धा यात समावेश होता। तसंच काही परदेशी नागरिकांचा, काही ब्रिटिश नागरिकांचा सुद्धा यात समावेश होता। हे सगळे या विमान दुर्घटनेत मृत झालेले आहेत। या सगळ्यांचा यात मृत्यू झालेला आहे। आपण पाहतोय घटनास्थळी अजूनही मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे। ही दृश्य कदाचित तुम्हाला विचलित करू शकतात। अत्यंत भयावह अशी ही विमान दुर्घटनांच्या इतिहासांमधली अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा आता अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत। आपण पाहतोय या दुर्घटनेविषयी अमित शहा यांनी सुद्धा अतीव दुःख व्यक्त केलेलं आहे। तसंच या दुर्घटनेविषयी झालेलं दुःख हे शब्दात व्यक्त करता येणार नाही अशी प्रतिक्रिया, अशी एक पोस्ट अमित शहा यांनी दिली होती। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या दुर्घटनेविषयी आपल्याला अतीव दुःख झाल्याची प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये तसं नमूद केलेलं आहे। तसंच दुर्घटनेमध्ये कुणीच वाचलेलं नाही आहे। अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना। या 242 प्रवाशांवर काळाचा घाला, मृत्यूच्या दाढेत हे सगळे 242 प्रवासी ओढले गेलेत। या सगळ्यांचा दुर्दैवी मृत्यू, अतिशय मोठी ही घटना। तसंच या दुर्घटनेमध्ये खरं तर जेव्हा हे फ्लाईट लंडनला टेक ऑफ करणार होतं, त्यावेळी गुजरातचे माजी मुख्यमंत्री सुद्धा या विमान अपघातात दगावले गेल्याची भीती वर्तवण्यात येते आणि त्यामुळे कदाचित गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा यात दगावले गेलेले आहेत। कारण नुकतीच गुजरात पोलिसांनी, अहमदाबाद पोलिसांनी ही माहिती दिलेली आहे की जवळपास सगळे प्रवासी, सगळे 242 प्रवासी यात दगावले गेलेले आहेत। त्यामुळे दुर्घटनेमध्ये कुणीच वाचलं नाही। तर अहमदाबाद पोलिसांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिलेली आहे। तर विमानामध्ये 269 भारतीय प्रवासी होते जे लंडनला जात होते, तर 53 ब्रिटिश नागरिक होते
तर या सगळ्या प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, या सगळ्या 242 प्रवाशांवर काळाचा घाला. तसंच 242 प्रवासी एकूण याने प्रवास करत होते. तसंच 169 भारतीय प्रवासी आणि 53 ब्रिटिश नागरिक होते. पोर्तुगालचे सुद्धा यात 7 नागरिक होते आणि कॅनडाचा एक असा नागरिक इथं या विमानानं प्रवास करत होता. आणि हे सगळे प्रवासी यात मृत्युमुखी पडलेले आहेत. या 242 प्रवाशांना मृत्यूनं आपल्या दाढेत ओढलाय. दुर्घटनेमध्ये कुणीच वाचलेलं नाहीये. तर आता राजकीय वर्तुळातून सुद्धा या विमान दुर्घटनेविषयी आता प्रतिक्रिया उमटतात. तसंच अनेक राजकीय नेत्यांनी ट्विटच्या माध्यमातून, एक्सपोस्टच्या माध्यमातून या विमान दुर्घटनेविषयी आपल्या संवेदना व्यक्त केलेल्या आहेत, दुःख व्यक्त केलेलं आहे. ही विमान दुर्घटना अतिशय मोठी दुर्दैवी असल्याचं पाहायला मिळतं आहे. आपण पाहतोय डॉक्टरांच्या निवासी इमारतीवर ही फ्लाईट कोसळली. हे प्लेन क्रॅश झालं आणि कदाचित रहिवासी परिसर आहे आणि त्याच्यामुळे रहिवासी परिसरातले नागरिकसुद्धा, यात अनेक नागरिक दगावले गेल्याची माहिती समोर येते. आपण पाहतोय अधिकृत आकडा समोर येईलच, मात्र या विमानाचा अपघात नेमका का झाला, काही तांत्रिक कारण होतं का, हे या विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतरच समोर येईल. तेव्हाच नक्की कारण काय होतं या प्लेन क्रॅश मागचं हे निष्पन्न होईल. नेमकं कारण आपल्याला कळू शकेल. तर आपण पाहतोय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांचं सुद्धा या विमान दुर्घटनेबाबत ट्विट आहे. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेबद्दल ऐकून धक्का बसल्याचं नागरी वाहतूक मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तसंच आपण या घटनेवर, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि सर्व विमान वाहतूक सेवा, आपत्कालीन प्रतिसाद संस्थांना तसंच समन्वयित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. शीघ्र प्रतिसाद दलांना, आपत्कालीन प्रतिसाद दलांना सुद्धा वेगानं काम करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. आपण पाहतोय केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी ही माहिती दिलेली आहे. तसंच घटनास्थळावर बचाव पथकं तैनात करण्यात आलेली आहेत. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर इथं सुरू करण्यात आलेलं आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी सुद्धा आग विझवण्याचं काम करतायत. टेक ऑफच्या आधी या फ्लाईटमध्ये पूर्ण क्षमतेनं इंधन भरलं गेलं होतं. आपण पाहतोय या बोईंग ड्रीम लायनर विमानाची इंधन क्षमतासुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. अतिशय मोठी अशी ही विमान क्षमता आणि इंधन भरलं गेलं होतं आणि टेक ऑफच्या अगदी काही मिनिटांमध्येच, 4 ते 5 मिनिटांमध्येच या विमानाचा हा अपघात झाला मेघानी नगर परिसरामध्ये. आपण पाहतोय विमान दुर्घटनेच्या इतिहासातील, प्लेन क्रॅश दुर्घटनेच्या इतिहासातील अत्यंत मोठी घटना आहे ही. तर अहमदाबाद पोलिसांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आणि अतिशय दुःखद बातमी, या विमान दुर्घटनेमध्ये कुणीही वाचू शकलेलं नाहीये. तसंच या विमान दुर्घटनेमुळे आता भारतासह युरोपावर सुद्धा शोककळा पसरलेली आहे. तर 53 ब्रिटिश नागरिक सुद्धा या विमानात स्वार होते. आणखी एक मोठी अपडेट आपल्यासमोर येते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गुजरातकडे रवाना झालेले आहेत. नुकतीच आपण या संदर्भातली दृश्य पाहिलीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे या दुर्घटनेचा आढावा घेणार आहेत. अमित शहा विमान दुर्घटनेचा आढावा घेणार आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गुजरातसाठी रवाना झालेले आहेत. विमानात बसतानाची त्यांची दृश्य आपण नुकतीच पाहिलीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांमध्ये या विमान दुर्घटनेविषयी चर्चा होते. तसंच परिस्थितीवर हे दोघेही लक्ष ठेवून आहेत. पण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गुजरातसाठी रवाना झालेले आहेत.
तसंच या दुर्घटनेचं नेमकं कारण आपल्याला लवकरच कळेल. आपण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गुजरातसाठी रवाना झालेत. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या विमान दुर्घटनेवरील परिस्थिती संदर्भात लक्ष ठेवून आहेत. तसंच घटनास्थळी होणाऱ्या घडामोडींचा आढावा ते वेळोवेळी घेत आहेत. या दोघांमध्येही चर्चा सुद्धा होते. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गुजरातकडे रवाना झालेले आहेत. तर आमचे प्रतिनिधी दिल्लीहून निरंजन कुमार आमच्यासोबत जोड़े गेलेले आहेत. निरंजन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भी अब रवाना हो गए गुजरात के लिए, क्या अपडेट्स? जी देखिए, गुजरात में बहुत बड़ा विमान हादसा हुआ है, जो जैसा कि आप जानते हैं, और इस हादसे में जो अभी तक की खबर आ रही है उसमें कैजुअलिटी की संख्या जो है बढ़ गई है। और अभी इसी पूरे मामले को देखने के लिए केंद्रीय गृह मंत्री अमित शाह गुजरात के लिए, अहमदाबाद के लिए रवाना हो चुके हैं। वो वहां जाकर के हालात का जायजा लेंगे, ये जानने की कोशिश करेंगे कि कैसे ये विमान हादसा हुआ और इस हादसे में कैसे इतनी हताहत हुई है, क्योंकि इस विमान हादसे में जो है लगभग 200 से ज्यादा लोगों की मारे की अभी खबरें आई है एपी न्यूज एजेंसी के मुताबिक। और इसी को लेकर के गृह मंत्री अमित शाह ने नागरिक उड्डयन मंत्री जो हैं, जो सिविल एविएशन मिनिस्टर हैं, उनसे कहा था कि आप मौके पे तुरंत जाइए और वहां पर जो हालात है उसका जायजा आप लीजिए और जो भी प्रॉब्लम्स होगी उसको जो है आप उसको सामान्य कीजिए और जो भी मदद होगी वो केंद्र की सरकार आपको मदद करेगी। तो अभी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह इसी चीज को लेकर के अभी रवाना हुए हैं और ये उम्मीद है कि बाद में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भी इस हादसे वाली जगह पे जाएंगे, जैसे कि खबरें अभी निकल करके आ रही है जी। लेकिन सबसे बड़ी खबर आपको मैं ये बता दूं कि अभी जो एक न्यूज एजेंसी के हवाले से खबर आई है उसमें यही है कि विमान हादसे में लगभग सभी यात्रियों की मौत हो चुकी है। ये एक न्यूज एजेंसी के हवाले से मैं खबर बता रहा हूँ। और जिस जगह पर यह हादसा हुआ है, विमान जहां पर गिरा है, वहां पर भी कैजुअलिटी हुई होगी आम नागरिकों की, क्योंकि जो खबरें निकल करके आई है उसमें ये बताया गया है कि ये मेडिकल हॉस्पिटल था जहां पर ये विमान गिरा है, उसकी बिल्डिंग पर, और इसमें हताहत होने की यानी कि लोगों की और मरने की आशंका है। तो अभी जो खबरें आ रही है उसमें यह है कि विमान में सवार जितने भी लोग थे उनकी मौत हो चुकी है, ये खबर आ रही है। और एक सबसे बड़ी बात और भी है कि गुजरात के पूर्व मुख्यमंत्री विजय रूपानी भी इसी फ्लाइट में थे जो अहमदाबाद से लंदन के लिए जा रहे थे। उनकी भी, अगर वो भी इस फ्लाइट में अगर हैं तो उनकी भी खबर जो है सो अच्छी नहीं है। जी जी निरंजन, जैसे कि आप बता रहे हैं कि ये जो मेघानी नगर का परिसर है, ये जो पूरा एरिया है, ये लोकेलिटी रहिवासी परिसर है, तो जाहिर है कि शायद बहुत सारे लोगों की इसमें हताहत हुई होगी और काफ़ी सारी कॉजल्टीज हुई होगी। जी आपने सही बोला है कि जहां पर यह हादसा हुआ है वो बड़ी हाई फाई सोसाइटी है और वहां पर मेडिकल कॉलेज भी है, और जब विमान जो जिस बिल्डिंग पे गिरा है वो मेडिकल कॉलेज पर ही गिरा है। और वहां पर ये बताया गया है कि जिस समय में ये हादसा हुआ था उस समय में कम से कम 30 से 40 जो मेडिकल के छात्र थे वो वहां पर मौजूद थे, और साथ में इससे सटा हुआ जो इलाका है उसमें भी जो कैजुअलिटी हुई है, तो इसको लेकर के ये बताया गया है कि कैजुअलिटी की संख्या बढ़ सकती है। जी जी जी, धन्यवाद निरंजन इस सारी अपडेट्स के लिए। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टद्वारे या विमान दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त केलं आहे। पाहूयात, आपण पाहतोय अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं हे विमान कोसळलेलं आहे। तर या दुर्घटनेमध्ये कुणीच वाचलं नाही आहे। 242 प्रवासी यात स्वार होते, मात्र यापैकी कुणीच वाचलेलं नाही आहे। या 242 प्रवाशांवर काळाचा घाला आणि कुणीच खरं तर या प्रवासामध्ये वाचलेलं नाही आहे, कुणीच या फ्लाईटमधनं वाचलेलं नाही आहे। 242च्या 42 सगळेच्या सगळे विमान प्रवासी यात मृत्युमुखी पडलेले आहेत, ठार झालेले आहेत आणि दुर्घटनेमध्ये कुणीच वाचलं नसल्याचं अहमदाबाद पोलिसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय।
तर यानंतर याच दुर्घटनेविषयी, याच प्लेन क्रॅशविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत विनोद जैतापकर. सर, तुमचं स्वागत. खरं तर ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी, प्लेन क्रॅशच्या इतिहासामधलं कदाचित एक सर्वात मोठ्या प्लेन क्रॅशच्या दुर्घटनांपैकी हे एक गणलं जावं. काय प्रतिक्रिया आपली? होय, ही दुर्घटना सर्वात मोठी दुर्घटना आहे आणि बहुतेक सर्व प्रवासी वाचण्याची शक्यता नाहीच दिसत आहे. तर टेक्निकली मला वाटतं की मी ज्याप्रमाणे माझा एक्सपिरियन्स आहे की दोन्ही एकदम इंजिन फेल होणं, असं मी ऐकलंय की दोन्ही एकदम इंजिन फेल होऊन अल्टिट्यूड लॉस होऊन एअरक्राफ्ट खाली पडलेलं आहे. तर अशी रेअर दुर्घटना आहे, असं कधी होत नाहीये. आता ते त्यांचं ब्लॅक बॉक्स किंवा DFDR वगैरे त्याच्यामधून DGCAच्या इन्क्वायरी मधून बाहेर निघेलच, पण टेक्निकल इश्यू जरा असं वाटतोच आहे की इंजिन स्टॉल झालेलं असेल, तर इंजिनचा प्रॉब्लेम असू शकतो. आणि शिवाय दुसरी शक्यता आहे की बर्ड स्ट्राईक पण होऊ शकतो, पण बर्ड स्ट्राईकची शक्यता फार कमी आहे. तर इंजिनचा पॉवर लॉस हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असू शकतो. नक्कीच. पण विजय सर, जेव्हा तुम्हाला आता एवढा अनुभव आहे, मात्र जेव्हा अशा प्रकारे कुठलीही फ्लाईट टेक ऑफ करते त्याच्या आधी तांत्रिक दृष्टीने सगळी चाचणी केली जाते, सगळ्या बाबी तपासल्या जातात. अगदी फ्युएल टँकपासून विमानचे दोन्ही इंजिन, जेवढी इंजिन असतात तर ती सगळी इंजिन्स तपासली जातात. मात्र नक्की काय कुठे चुकलं असावं निरीक्षणात? कारण या सगळ्यात चेकिंगच्या वेळी काही ना काहीतरी हलगर्जीपणा झाल्याचं नक्कीच नाकारता येत नाही. ऍज अ लायसन्स इंजिनियर तिकडे सर्व चेकिंग करून सर्टिफिकेशन होतं, त्याच्यामुळे कोणी सुद्धा असं करत नाही की चुकीने इन्स्पेक्शन होत नाही. तर हे मेंटेनन्सचा प्रॉब्लेम नाहीये. ते एअरक्राफ्ट मुंबईवरनं परत अहमदाबाद आलं होतं त्यावेळेला काही प्रॉब्लेम नव्हतं. याचा अर्थ ते फिट टू फ्लाय होतं. आणि आम्ही सर्टिफिकेशन जे देतो ते संपूर्ण चेक करूनच देतो 100%. ओके, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम नसेल. पण टेक्निकल इश्यू केव्हाही येऊ शकतात. हे एअरक्राफ्ट फ्लाय झालाय, टेक ऑफ घेतलेला आहे आणि क्लाइंब झालेलं नाही, त्याच्या आधी काहीतरी टेक्निकल इश्यू आला असेल, कदाचित कंट्रोल सरफेस असेल किंवा इंजिन फेल्युअर असेल. इंजिन फेल्युअर एनी टाइम कॅन हॅपन. आणि त्याच्यामध्ये काही जे प्रॉब्लेम्स असेल, टेक्निकल असेल किंवा ह्युमन बिईंगचे प्रॉब्लेम्स पण असू शकतील, प्रॉपर कॉन्फिगरेशन नसेल तरी सुद्धा ते स्टॉल होऊ शकतं. नक्कीच. नक्कीच सर, आणखी एक महत्त्वाचं, या बोईंग ड्रीमलायनरला 2 इंजिन होते. आपल्या सामान्य प्रेक्षकांसाठी किंवा त्यांच्या माहितीसाठी मला विचारावंसं वाटतं की कदाचित काही मायनर दोष जरी असले इंजिनमध्ये तर कशा प्रकारच्या अडचणी येऊ शकतात, आणि अशा दोष जेव्हा टेक ऑफ नंतर आढळतो, अगदी मायन्यूट लेवलवर काही दोष असेल तर काय निर्णय घ्यावा लागतो त्यावेळी? नाही, प्रत्येक निर्णय जे मायन्यूट दोषसाठी नाहीच आहे, पण यामध्ये दोष येण्याची फेल्युअर सिस्टीम जी आहे जवळजवळ 0 असते. कारण हे रोल्स रॉयसचे इंजिन आहेत आणि फेल सेफ आहेत. जरी फेल्युअर झालं तर ते सेफली फेल होतात. आणि त्याच्यामध्ये टेक्निकल इश्यू जरी आला तरी कॅप्टननी काय करायचं हे SOP लिहिलेलं असतं. ते फेल सेफ कंडिशन्स मध्ये पण कॅप्टन त्यांचे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहेत ते एफकॉम मध्ये लिहिलेले असतात, त्याप्रमाणे फॉलो करतात आणि ते होतं. पण या वेळेला जे एअरक्राफ्ट टेक ऑफ झालं, 1 मिनिटात खाली आलं, यावेळेला त्यांना वेळच मिळाला नसेल, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी ती प्रोसिजर फॉलो करू नाही शकला असेल. आणि छोटे मोठे जे टेक्निकल इश्यू असतात, हे रोल्स रॉयसचे इंजिन्स होते. हे रोल्स रॉयसचे इंजिन 100% सेफ असतात आणि त्याच्यामध्ये रिडंडन्सी भरपूर प्रमाणात असते. त्याच्यामुळे एक सेफ झालं तर दुसरं बॅकिंग असतं, त्याला पण बॅकिंग असतं. त्याच्यामुळे फेल सेफ होणं, आपलं पूर्ण फेल होणं ही गोष्ट रेअर आहे, होतच नाही. आणि त्याच्यात दोन्ही इंजन एकदम फेल होणं ही जरा विचित्रच घटना वाटते. नक्कीच. जर तुम्ही म्हणताय विजय सर त्याप्रमाणे जर दोन्ही इंजिन फेल झाली असतील तर, आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मुंबईवरनं हे आधी अहमदाबादला आली होती ही फ्लाईट आणि तिथनं नंतर लंडनसाठी तिने टेक ऑफ घेतलं होतं, मात्र असं नक्की काय झालं असावं की कशालाही वेळ मिळणार नाही आणि इतका विचित्र असं प्लेन क्रॅश झालं? बहुतेक असं वाटतं की इंजिनची पॉवर लॉस झाली असावी, टोटली पॉवर लॉस झाली असेल. त्याच्यामुळे कदाचित इंजिन स्टॉल झालं असेल
आणि एका इंजिनचा परिणाम दुसऱ्या इंजिनवरती झाला असेल आणि त्याच्यामुळे दोन्ही इंजिन फेल झालं असतील बहुतेक. पण नक्कीच असं कधी कंडिशन होऊ शकत नाही. जे एअरक्राफ्ट फ्लाय टू फिट टू फ्लाय आम्ही सर्टिफिकेट देतो ना, त्यावेळेला ते इंजिन 100% सेफ असतं. नक्कीच सर, आता तुम्ही जे विश्लेषण करताय त्यात एक मुद्दा मला महत्त्वाचा असा वाटतो की जेव्हा एका इंजिनमध्ये कुठला तरी फॉल्ट येतो आणि त्याचाच परिणाम दुसऱ्या इंजिनवर होऊ शकतो असं तुम्ही म्हणताय, नक्की काय होतं यात? समजा जर एक इंजिन फेल झालं असेल तर तेवढा जो लोड आहे त्याला लीक जो पाहिजे तो लीकचा लोड दुसऱ्या इंजिनवरती पण येऊ शकतो ना. आणि जर दुसऱ्या इंजिनवरती लोड आला तर कदाचित त्याचं एक्सिडन्सी जे पॅरामीटर जे आहेत ते एक्सिड होऊ शकतात. शुअर नाहीये, पण असं शक्यतो होत नाही. पण कसं झालं ते आता ते टेक्निकल इश्यू स्टडी केल्यावरतीच माहिती पडेल. नक्कीच तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सर अतिशय रेअर असा हा इन्सिडेंट आहे आणि अशा प्रकारे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर ही शक्यता खरी झाली की दोन्ही इंजिन फेल झाले असावेत आणि त्यामुळे काय निर्णय घ्यायचा हे पायलटला ठरवण्यासाठी खरं तर वेळच नाही मिळाला. मात्र खरी कारण मीमांसा जी आहे याची किंवा खरं कारण या प्लेन क्रॅश मागचं हे जेव्हा ब्लॅक बॉक्स सापडेल तेव्हा उलगडण्यात येईल. मात्र ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर कोणत्या प्रकारच्या तपासण्या या बॉक्सच्या करण्यात येतील जेणेकरून एक्झॅक्ट काय कारण होतं त्याचा उलगडला होऊ शकेल? याच्यामध्ये भरपूर टेक्निकल इश्यूज असतात आणि संपूर्ण इन्क्वायरी डीजीसी मार्फत होतात. त्यांच्याकडे टेक्निकल टीम्स असतात आणि एक डिपार्टमेंट आहे की जे इन्व्हेस्टिगेशन एअर सेफ्टीचं इन्व्हेस्टिगेशन करतं. ते डिटेल इन्व्हेस्टिगेशन करतात. त्याला तर खूप वेळ लागेल, कमीत कमी 1-2 महिने सुद्धा लागू शकतात. त्यावेळेला जेव्हा तो फॉल्ट येईल त्यावेळेला ते इन्क्वायरी करून माहिती पडेल. पण मला आणखीन एक सांगायचं की ह्या संपूर्ण इंजिन्स आहेत ना की हे इलेक्ट्रॉनिकली आणि सॉफ्टवेअर कंट्रोल असतात. त्याच्यामुळे असे फॉल्ट येणं याच्यामध्ये खूप रेअर आहे. आणि जर फॉल्ट असा आलाच असेल तर कदाचित ह्युमन बिंगचा प्रॉब्लेम पण असेल, म्हणजे ह्युमन एरर पण असू शकेल किंवा टेक्निकल जवळजवळ झिरोच असतं, कारण हे इंजिन 100% सेफ आहेत. नक्कीच विजय सर, हाच मुद्दा खरं तर मला महत्त्वाचा वाटतोय. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सगळंच टेक्निकली खूप स्ट्रॉंग या सगळ्यामध्ये तपासणी केली जाते. मात्र कुठे ना कुठेतरी ह्युमन एरर असण्याची सुद्धा शक्यता आहे आणि हाच कदाचित हा ह्युमन एररच यात महत्त्वाचा ठरण्याची शक्यता सुद्धा असेल. अर्थातच ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल. मात्र एका इंजिनियरनं एका एअरक्राफ्ट इंजिनियरनं किती सतर्क असलं पाहिजे आणि मुळात कोणत्या प्रकारच्या तपासण्या करण्यात येतात जेव्हा एखादी फ्लाईट एखादं विमान टेक ऑफ करणार असतं त्याच्या आधी? विमान जेव्हा टेक ऑफ करायच्या आधी डिपार्चर चेक्स असतात, डिफरंट शेड्यूल्स असतात आणि आमचे टास्क ठरलेले असतात, ते प्रिंटेड असतात. त्याच्यामध्ये आम्ही चेंज करू शकत नाही. ते सगळेच्या सगळे टास्क कम्प्लीट करून आम्ही सिग्नेचर करतो, म्हणजे सर्टिफिकेशन देतो, म्हणजे ते 100% सेफ आहेत. आणि त्याच्यानंतर सुद्धा काही प्रॉब्लेम आला असेल तर कॅप्टन विल नॉट अलाउड टू गो. सो त्याच्यामध्ये ते एअरक्राफ्ट जाईल की नाही जाईल ते पण आम्ही पायलट आणि जो एमी असतो एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर हे दोघे मिळून ठरवतात. तर 100% कोणी सुद्धा असं फॉल्ट असेल तर जाऊ देणार नाहीत. एअर इंडियामध्ये तर असं कधी होतच नाही, कोणत्याच एअरक्राफ्ट मध्ये होत नाही की फॉल्ट असेल तर एअरक्राफ्ट बसून जातात. जर जाऊ शकत नाही तर कधी काय होतं की एकाच सिस्टीमचे 2-2, 3-3 प्रकार असतात, स्टँड बाय असतात. त्यावेळेला एखादा फॉल्ट असेल तर आम्ही जाऊ देतो आणि ते सुद्धा आमच्या डिसिजन वरती नसतं. इट इज रिटर्न इन द MEL बुक, मिनिमम इक्विपमेंट बुक. त्या जे स्टँडर्ड लिहिलेलं आहे त्याच्यानुसारच आम्ही काम करतो आणि त्याच्यानुसारच परमिशन देतो की जाऊ शकता एअरक्राफ्ट. नक्कीच विजय सर, आणखी एक गोष्ट, आत्तापर्यंत सबंध जगानं अनेक प्लेन क्रॅश पाहिलेले आहेत. मग अमेरिकेतला तो 1907 साल अंदाजे मी सांगते 1907-8 सालचा कदाचित हा व्हर्जिनियाचा प्लेन क्रॅश असो किंवा त्यानंतर झालेल्या अनेक विमान अपघात. त्या अपघातांमध्ये आपण एक गोष्ट खरं तर इथे लक्षात घ्यायला हवी की जेव्हा अशा ह्या प्रकारच्या दुर्घटना होतात तर तांत्रिक कारणं, खरं म्हणजे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत हे म्हणलं जातं सर की टेक्नॉलॉजी कधी धोका देईल हे सांगता येत नाही तुम्हाला. मात्र या विमान अपघाताविषयी आपण जर बोलायचं झालं तर तुम्हाला सगळ्यात जास्त कारण तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे कदाचित ड्युअल इंजिन फेल्युअर हे असू शकतं. तर आणि तुम्ही म्हणता
म्हणताय त्याप्रमाणे किंवा जे सर्वश्रुत आहे त्याप्रमाणे दरवेळी दर टेक ऑफच्या वेळी अगदी इत्थंभूत तपासणी केली जाते आणि मगच तुम्ही सर्टिफिकेशन देता. मात्र कशा प्रकारे ह्युमन एरर या ह्युमन एररची आपण शक्यता विचारात घेतली तर कोणत्या प्रकारचे एरर येऊ शकतात किंवा नजर चुकीनं काय घडू शकतं? यामध्ये काय आहे की पायलटला टेक ऑफ घेताना काही कॉन्फिगरेशन करावे लागतात की इंजिनचं थ्रोटल किती ठेवायचं किंवा फ्लॅप्स किती असायला पाहिजे, कंट्रोल सरफेस किती असायला पाहिजे, हे सर्व ठरलेलं असतं ऑलरेडी आणि ते सगळं केलेलं असतं. इंजिन टेक ऑफ घेतलं म्हणजे हे सर्व त्यांनी केलं असेल, पण त्याच्यामध्ये काही समजा मिस्टेक झालेली असेल तर कदाचित ते विमान स्टॉल होऊ शकतं. तर पण बाकी जसं तुम्ही म्हणता की टेक्निकली इंजिन एकदम परफेक्ट असतं, कारण याच्यामध्ये खूप सारे रिडंडन्सी असतात, बॅकअप असतं आणि इट इज कंट्रोल बाय इलेक्ट्रॉनिक. त्याच्यामध्ये जनरल मॉड्यूल GPM म्हणून प्रोसेसर असतं, ते संपूर्ण 100% त्याच्यावरती कंट्रोल करतं. ह्युमन एरर इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये कमी असते, त्याच्यामुळे असे ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस 100% जवळजवळ नाहीच आहे. म्हणूनच मी म्हणालो की हे मला विचित्रच वाटतंय की दोन्ही एकदम इंजिन कसे काय फेल झाले. नक्कीच. आणि सर एक अपडेट अशी आहे की जेव्हा कधीही म्हणजे हाच प्रघात आहे की पायलटनं जर टेक ऑफ नंतर काही त्याला जाणवलं, काही धोका जाणवला किंवा काही तांत्रिक बिघाड आहे अशी शक्यता त्याला जाणवली तर लगेचच त्याप्रमाणे सिग्नल सेंड केले जातात कंट्रोल रूमला. आणि या बोईंग ड्रीमलायनर 787च्या फ्लाईटचे जे पायलट होते त्यांनी सुद्धा काही संदेश दिला होता. मात्र जेव्हा टेक ऑफ झाल्यानंतर नक्की काय जाणवण्याची त्यांना शक्यता आहे? कारण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे इंजिनमध्ये बिघाड झाला होता आणि त्यामुळे पहिलं इंडिकेशन कुठलं मिळालं असेल स्क्रीनवर पायलटला? इंजिनचं भरपूर सारे पॅरामीटर्स असतात, ते एका स्क्रीनवरती सगळेच पॅरामीटर दिसत असतात. त्याच्यावरती त्यांना कळतं की लगेच इंजिन मध्ये काय प्रॉब्लेम आहे ते. आणि त्याच्यामुळे जर त्यांना डेंजर वाटत असेल तर काही डिफरंट प्रोसिजर असतात नेव्हिगेशनच्या की जे टॉवरला कॉल करतात, मेडे म्हणून. मी असं ऐकलंय की त्यांनी मेडे कॉल केला होता, तर किंवा त्यांना जर एमर्जन्सी असेल तर पॅन कॉल करतात. त्याप्रमाणे ते कॉल करून टॉवरला अलर्ट करतात. आणि पण माझ्या मते या ठिकाणी तर 2 ते 3 मिनिटच मिळाले, तर कॉल करायला पण जास्त वेळ मिळालेला नाहीये. तर त्याच्यामुळे असं जर असेल तर त्यांच्या एपकॉम मध्ये फ्लाईट ऑपरेटिंग मॅन्युअल्स जे असतात ते त्या मॅन्युअल्स मध्ये काय करायचं हे सर्व लिहिलेलं असतं. पायलट कॅनॉट टेक हिज ओन डिसिजन, त्याच्याप्रमाणेच त्यांना स्टँडर्ड प्रोसिजर फॉलो करावं लागतं आणि दे आर फॉलोइंग दॅट. त्याप्रमाणे त्यांनी मेडेचा कॉल दिला होता. पण ही दुर्घटनाच अशी आहे की ते सगळे आउट ऑफ कंट्रोल्स गेलेले आहेत. नक्कीच अत्यंत मोठी आणि विजय सर या सगळ्यात झालेली आहे. मात्र आणखी एक महत्त्वाची बाब आम्हाला जाणून घ्यायची आहे. जेव्हा टेक ऑफच्या वेळी तुम्ही म्हणालात की तुम्ही सर्टिफिकेशन देता, मात्र हे चेकिंग करण्याचं कामही तितकंच जबाबदारीचं असतं. याविषयी आम्हाला जरा जाणून घ्यायचं आहे. चेकिंग करायला आमचे शेड्यूल्स ठरलेले असतात. डिपार्चरला काय करायचं, अरायव्हल नंतर आल्यावरती काय करायचं, किंवा त्यांचे जे हायर शेड्यूल्स असतात, एखाद्या लाईफ टाइम एक्सपायर झालेले असतील, टाइम शेड्यूल असतं त्याला, त्याचे असतील तर एअरक्राफ्ट आम्ही ग्राउंड करतो. आणि काय फॉल्ट असतील जे बेस्ट मेंटेनन्स मध्येच करायचे असेल तर एअरक्राफ्ट ग्राउंड करतो. दे विल नॉट अलाउड टू फ्लाय. ओके. आणि संपूर्ण चेकिंग झाल्यावरती त्याला फिटनेस सर्टिफिकेट मिळाल्यानंतरच एअरक्राफ्ट फ्लाय करू शकतो. त्याच्यामुळे हे शेड्यूल आम्ही कम्प्लीट करतोच. आणि तरी सुद्धा त्याच्यानंतर टेक्निकल एरर काही येत असतील तरी सुद्धा ते सॉल्व्ह करायसाठी नेक्स्ट स्टेशन, असे एकच बेस्ट स्टेशन नसतं, पुढच्या स्टेशनला पण ते करू शकतात. पण नॉर्मली असे प्रॉब्लेम जे इंजिन फेल्युअरचे स्पेशली नाहीच आहेत जवळजवळ. नक्कीच सर. अतिशय आपण म्हणाला त्याप्रमाणे अतिशय दुर्मिळ अशी ही घटना, अतिशय रेअर असा हा ॲक्सिडेंट आहे, प्लेन क्रॅश आहे. मात्र इतिहासात असे अनेक प्लेन क्रॅश आहेत आणि या प्लेन क्रॅशमध्ये सुद्धा आपण जर मागचा रेकॉर्ड तपासून पाहिला तर मग व्हर्जिनियाचं असो किंवा मग राईट्स बंधू जेव्हा प्रत्यक्ष डेमो दाखवत होते त्यावेळी झालेलं प्लेन क्रॅश असो, या अनेक प्लेन क्रॅशेस साक्षीदार आपण आहोत. मात्र भारताचं ही जी अहमदाबादची दुर्घटना आहे ही अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला यात वाटते की
विमानं जशी आता टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान पुढे जात आहे, विमानंसुद्धा आधुनिक बाज असलेली समोर येत आहेत आणि तुम्हाला असं वाटतं का ॲज अ एअरक्राफ्ट इंजिनियर म्हणून जसजशी आणखी ॲडव्हान्समेंट या सगळ्या विमानांमध्ये येत जाईल तसं त्या तांत्रिक गुंतागुंतसुद्धा वाढत जाईल? नाही, आता हे जे 787 एअरक्राफ्ट होतं हे लेटेस्ट 3rd जनरेशनचं एअरक्राफ्ट होतं. त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड मॉड्युलर एव्हिनिक्स म्हणून टेक्नॉलॉजी वापरली जाते. ती सगळ्यात सेफ मानली जाते, 100% सेफ मानली जाते. त्याच्यामध्ये पॉवर रिडंडन्सी असते, आणखीन भरपूर बॅकअप असतं आणि त्याच्यामुळे ते टेक्नॉलॉजी सेफ आहे. आणि ह्याच्यानंतर पण जशी टेक्नॉलॉजी वाढत जाईल, आता यामध्ये जे नेटवर्किंग वापरतात ते FDX म्हणजे ऑप्टिकल नेटवर्क वापरतात. हे तर सगळ्यात फास्ट आणि सेफ असतं आणि त्याच्यामुळे जशी टेक्नॉलॉजी वाढत जाईल तशी सेफ्टी वाढत जाईल. अल्टिमेटली एम आपलं सेफ्टी असतं ना, एअरवर्दीनेस असायला पाहिजे. अगदी अगदी सर, याच विषयी खरं तर आम्हाला जाणून घ्यायचं आहे. हे जे बोईंग ड्रीमलायनर 787 होतं, आणखी काय वैशिष्ट्य खरं तर तुम्ही या विमानाविषयी सांगाल? तेच सांगतोय मी की याच्यामध्ये इंटिग्रेटेड मॉड्युलर टेक्नॉलॉजी वापरली होती आणि मॉड्युल्स आहेत त्याच्यामध्ये आणि फायबर ऑप्टिक्सचे टेक्नॉलॉजी जी AFDX म्हणतात ती टेक्नॉलॉजी यामध्ये नेटवर्किंगच्या कम्युनिकेशनसाठी वापरलेली आहे. ही टेक्नॉलॉजी एकदम सेफ आहे आणि फास्ट पण आहे आणि रिडंडन्सी आणि फेल्युअर रेट त्याचा जवळपास 0 आहे. ओके, आणि त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा जर आता पुढे टेक्नॉलॉजी येईल ती लेझर टेक्नॉलॉजी असेल किंवा तुमचं ऑप्टिकल टेक्नॉलॉजी असेल ही पुढची टेक्नॉलॉजी असेल. पण आतापर्यंतचं जे एअरक्राफ्टची टेक्नॉलॉजी आहे दिस इज द लेटेस्ट टेक्नॉलॉजी. पहिलं त्याच्यानंतर 350 आलेलं होतं, एअरबस 350, त्याची टेक्नॉलॉजी आणि 787 जवळपास सेम आहे. तर एवढं चांगलं टेक्नॉलॉजिकल एअरक्राफ्ट फेल होणं हे जवळजवळ अशक्यच वाटतं. तरी पण काय कसं झालं त्याचं इन्व्हेस्टिगेशन तर केल्यावरतीच माहिती पडेल. नक्कीच सर, खरं तर या बोईंग ड्रीमलायनर 787ची जी टँक कॅपॅसिटी आहे, फ्युएल कॅपॅसिटी आहे, ती सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणातली आहे आणि आता ही जी दुर्घटना झालेली आहे, हा अपघात झालेला आहे, या दुर्घटनेनंतर खरं तर फ्युएल टँक हा सुद्धा बर्स्ट झालेला असणार आणि त्यामुळेच कदाचित तिथे कोणीच वाचू शकलेलं नाही. As good as anywhere else in the world, and so do the airlines also, like Air India, Indigo or other airlines also follow very good safety protocols. So I don't think there is any reason to worry about India's aviation sector. However, this accident, how and why it took place is a very, surprising thing because the A787 Dreamliner is a very technically advanced aircraft. There are thousands of Dreamliners flying all over the world by many airlines, and there is no reason to doubt about the aircraft itself. Now, if the accident has taken place, only the black box will reveal what is the real reason why things have went wrong. The captain did give a mayday call, but we must also remember that the aircraft flew from Delhi to Ahmedabad. Obviously, there was no snag. Otherwise, the captain would not have decided to fly from Ahmedabad to London, which is a very long flight. And there is absolutely no reason to even consider, because the pilot would have done pre-flight checks. On every flight, there's a pre-flight check. And between the captain and the second in command, they do all the checks to ascertain whether the plane is flyworthy. So in this case, for a 9.5-hour flight, everything was in place. What went wrong, only an investigation can reveal. Do you think there was a breach into security checks or any? This is all very premature to say what actually happened. We do not know anything beyond the fact that this unfortunate accident took place. How it took place, whatever videos are shown on television because somebody has taken a video, and that is all we know. The plane took off and then it just went down. Now, why, what exactly happened? There was a mayday call, but we do not have any more information as we speak. There are names of coming up, some former minister was on board in the plane. There is a name of which Shri Vijay Rupani, who was the former Chief Minister of Gujarat, his name was on the passenger list as I see on television. I have no idea exactly what has happened. I pray
for his well-being as of many other passengers who may have survived, and I hope that many people survive this tragic accident. सर हिंदी में जानना चाहेंगे जिस तरह से आज गुजरात में जाएंगे। आज बहुत ही दुर्भाग्य आपण पाहतोय घटनास्थळावरची ही दृश्य आपल्याला विचलित करू शकतात आणि नुकतीच या विषयी आलेली अपडेट अशी होती की अहमदाबाद पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे कोणीच यात वाचलेलं नाही आहे. तर आपल्यासोबत एअरक्राफ्ट इंजिनियर विजय जैतापकर पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत. सर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर मगाशी मी हा प्रश्न विचारत होते की हे जे बोईंग ड्रीमलायनर 787 हे जे विमान आहे याची फ्युएल कॅपॅसिटीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणातली आहे, अतिशय वास्ट अशी ही कॅपॅसिटी आहे आणि अशा प्रकारे जेव्हा अशा मोठी इंधन क्षमता असणाऱ्या विमानाचा अपघात होतो तेव्हा साहजिकच आहे सगळ्यात आधी फ्युएल टँकसुद्धा बस्ट होतो आणि त्यामुळे या अपघाताची व्याप्ती जी आहे ती वाढते. बरोबर आहे की आता हे जे विमान होतं ते डायरेक्ट अहमदाबाद टू गेटवे होतं, त्याच्यामुळे हे लॉंग हॉल फ्लाईट झालं, तेवढं फ्युएल त्याच्यामध्ये असणारच आणि जेवढं फ्युएल त्यामध्ये असेल तेवढं ऍक्सिडेंट मध्ये जळण्याचे चान्सेस जास्तच, त्याच्यामुळे कोणी वाचण्याची शक्यता कमी होऊन जाते. थोडं कमी फ्युएल असतं तर कदाचित प्रॉब्लेम कमी झाला असता, पण हे लॉंग हॉल फ्लाईट आहे त्याच्या 50% टँक तर भरलेली असते, कारण हे पुढे पण लॉंग हॉल फ्लाईट जाऊ शकतात सिडनी पर्यंत वगैरे, तर ते त्यावेळेला टँक फुल असते, पण हे मला वाटतं 50% टँक असेल. तर त्यावेळेला जर हे फ्युएल जळलं तर हे तर हेवी फ्लेमेबल फ्युएल आहे, थोडस जरी त्याला फ्लेम मिळाली तरी ते संपूर्ण ब्लास्ट होऊ शकतं. अच्छा सर, यात मला आणखी एक महत्त्वाचा विचार असं वाटतं की अशा अत्यंत आधुनिक अशा बोईंग ड्रीमलायनर विमानामध्ये किंवा अशा प्रकारच्या ड्रीमलायनर सारख्या कोणत्याही मोठ्या प्रवासी विमानामध्ये किंवा इतर कुठल्याही विमानामध्ये जेव्हा इंधन भरलं जातं तेव्हा त्या फिलिंगचे पण काहीतरी पॅरामीटर्स असतात, तर याविषयी आम्हाला थोडंसं जाणून घ्यायचं तुमच्याकडनं. फ्युएल किती भरायचं आणि ते कोणत्या टँक मध्ये, एकच टँक नसते फ्युएल मध्ये, आपलं एअरक्राफ्ट मध्ये 2-3 टँक असते, त्याच्यामधलं विंग टँक जे आहे ते मेन टँक म्हणतात, त्याच्यामधलं फ्युएल प्रथम वापरलं जातं मग सेंटर टँकला वापरलं. मग त्या जेव्हा फ्युएल जास्त असतं त्यावेळेला आम्हाला बॅलन्सिंग करावं लागतं, ते फ्युएलचं सगळ्या टँक मधलं फ्युएल बॅलन्स करावं लागतं, कारण इम्बॅलन्स झालं तर मग कदाचित. सर मी तुम्हाला थोडंसं थांबवते, एक महत्त्वाची अपडेट आमच्या समोर येत होती, मात्र सर आपण हे डिस्कशन खरं तर कंटिन्यू करूया. तुम्ही विश्लेषण करत होता, प्लीज बोला. काय करू, थांबू मग? बोला सर बोला. हा, तर ते फ्युएल इम्बॅलन्सिंग झालं तर एअरक्राफ्टचा सीजी जो आहे तो प्रॉब्लेमॅटिक होतं आणि कंट्रोल लॉस होऊ शकतो. तर त्याच्यामुळे जे जास्त फ्युएलचे, मोठ्या फ्युएलचे टँक जे असतात ते ऍक्च्युली इलेक्ट्रॉनिकली सॉफ्टवेअर पण असतं त्याचं, ते बॅलन्स होतं आणि जर काय प्रॉब्लेम असेल, इम्बॅलन्स असेल, ते इमिडिएट इंडिकेशन्स मिळून जातात. आपल्याकडे ड्रीमलायनर जे आहे त्याचं ग्लास कॉकपिट आहे